31 मे अधिक मास पौर्णिमेला 3 वर्षांनंतर विशेष संधी आली आहे. या गोष्टी अजिबात करू नका. 31 मे रोजी साजरी होणारी अधिक मास पौर्णिमा हा अधिक मासातील एक दुर्मिळ आणि पवित्र योगायोग आहे. ह्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. ह्या विशेष महिन्यात येणारी अधिक पौर्णिमा ही एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र तारीख मानली जाते. ही तारीख तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळवून देऊ शकते. चला तर मग ह्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊया. ह्या गोष्टींना मनाई आहेत. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास दरम्यान कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, मुंडन समारंभ, साखरपुडा किंवा कोणताही मोठा शुभ कार्यक्रम करण्यास मनाई आहेत. अधिक मासाचा हा काळ सांसारिक कार्यासाठी नसून तो आत्मशुद्धी, ईश्वरी भक्ती, मंत्रोच्चार आणि दानधर्मासाठी समर्पित मानला जातो. या चुका टाळाव्यात. संपत्तीची देवी लक्ष्मी अशा घरात कधीही वास करत नाही जिथे अशांतता आणि अपमानास्पद भाषा असते. म्हणून अधिक पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही वाद किंवा भांडणे टाळावेत. विशेषतः स्त्रिया, आई-वडील, वडीलधारी माणसे किंवा गरजू व्यक्तीचा अनादर किंवा अपमान करणे टाळावे. असे केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा कोप होऊ शकतो. आध्यात्मिक लाभापासून स्वतःला वंचित ठेवू नका. असे मानले जाते की पौर्णिमेच्या दिवशी निसर्गातील सकारात्मक ऊर्जेची पातळी सर्वोच्च असते आणि याचा लाभ घेण्यासाठी सकाळी लवकर उठले पाहिजे. सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपल्याने आळस वाढतो आणि मानसिक शुद्धता बिघडते. शिवाय पौर्णिमेच्या दिवशी दिवसा झोपण्यासही मनाई आहे. उशिरापर्यंत झोपल्याने तुम्ही ह्या दुर्मिळ दिवसाच्या आध्यात्मिक लाभापासून वंचित राहता. ह्या चुका करू नका. तर अधिक मास पौर्णिमेचा हा शुभ योग आयुष्यात वारंवार येत नाही. पुरुषोत्तम महिन्याच्या पौर्णिमेला केलेले दान सामान्य दिवसापेक्षा 1000 पटीने अधिक फलदायी असते. या शुभ दिवशी जर एखादा गरीब, भिकारी, असहाय्य व्यक्ती किंवा संत तुमच्या दारात आले तर त्यांना कधीही रागावू नका किंवा रिकाम्या हाताने परत पाठवू नका. भिकाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवल्यास तुमच्या पूर्वजांचा रोष वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या ऐपतीनुसार त्यांना धान्य, पैसे, फळे किंवा पाणी दान करावे. ह्या गोष्टीपासून दूर राहावेत. तर पौर्णिमेच्या सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शरीर आणि मनाचे शुद्धीकरण. ह्या दिवशी पूर्णपणे सात्विक जीवन जगण्याचा संकल्प करावा. अगदी चुकूनही लसूण, कांदा, मांस किंवा मासे यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. ह्या दिवशी मद्य किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करू नये. पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे, दाढी करणे आणि नखे कापणे निषिद्ध आहेत. ह्या सर्व उपायांमध्ये अधिक मास पौर्णिमा विशेष का आहेत? अधिक मासातील पौर्णिमेला उपवास केल्याने इतर उपवासांपेक्षा कित्येक पटीने अधिक लाभ मिळतो. विशेषतः पुरुषोत्तम महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण कथेचे पठण आणि श्रवण केल्याने असंख्य पापांचे क्षालन होण्यास मदत होते. हा उपवास कौटुंबिक सुख, शांती, समृद्धी आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. अधिक मासाच्या पौर्णिमेला दान केल्याने मोठे पुण्य मिळते. या दिवशी आपल्या ऐपतीनुसार अन्न, वस्त्र, सोने, गायी इत्यादीचे दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. नोकरी आणि आर्थिक समस्यांचे निवारण होते. अधिक मास पौर्णिमा महत्त्वाची माहिती. तर तारीख ज्येष्ठ अधिक मास पौर्णिमा 31 मे रविवार रोजी साजरी होत आहेत. पौर्णिमेची वेळ, पौर्णिमेची तारीख 30 मे शनिवार रोजी रात्री 11:57 सुरू होईल आणि 31 मे रविवार रोजी दुपारी 2:14 पर्यंत असेल. दान आणि स्नान आणि दानाची वेळ 31 मे रोजी सकाळी लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते. याचे महत्त्व, पुण्यप्राप्ती.
ह्या दिवशी नामजप, तपश्चर्या, दान आणि उपवास केल्यास मिळणारे फळ सामान्य दिवसापेक्षा अनेक पटीने जास्त असते. भगवान विष्णूंची कृपा. हा महिना स्वतः भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत चमत्कारिक आणि इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. तर पूजाची पद्धत. स्नान. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा पाण्यात गंगाजल घालून स्नान करावेत. उपवास संकल्प. दिवसभर उपवास करण्याचा आणि भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा संकल्प करावा. पूजा. घरातील देवघरात किंवा पूजास्थळी विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा चित्राला फुले, दिवे आणि नैवेद्य अर्पण यांनीही सजवा. मंत्र जप. पूजा दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा. दान. आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैशाचे दान करावे. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.